दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील सकलेश्वर गल्ली परिसरात एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अभिजित सिद्धरामप्पा मेंढगुडले असे मृत तरुणाचे नाव असून तो मंद्रुपमध्ये मोटरसायकल शोरूमचा व्यवसाय करत होता. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अभिजितने कुटुंबासोबत जेवण करून आपल्या खोलीत झोपायला गेला होता. शुक्रवारी पहाटे 5च्या सुमारास त्याचा भाऊ सुमित मेंढगुडले याला जाग आली असता अभिजित खोलीत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. दरम्यान खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने सुमितने वडिलांच्या मदतीने दरवाजा उघडला. शोध घेतला असता शेजारच्या खोलीत अभिजितने छताच्या पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. घटनेनंतर कुटुंबियांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. सदर मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट नसले तरी या घटनेचा अधिक तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन मसलखाब हे करीत आहेत. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, मंद्रुप.